जालना नांदेड एक्सप्रेसवे मार्ग नकाशा प्रकल्प स्थिती आणि ताज्या माहितीसह हा व्हिडिओ तुमच्या समोर घेऊन येतो। मंडळी, जालना नांदेड एक्सप्रेसवे हा 179 किलोमीटर लांबीचा एक्सप्रेसवे असणार आहे, जो जालना नांदेड परभणी आणि हिंगोली सारख्या अनेक शहरांना मुंबई नागपूर एक्सप्रेसवे सोबत जोडणार आहे। जालना नांदेड हा एक्सप्रेसवे एक ग्रीनफील्ड कॉरिडॉर असणार आहे, जो जालना नांदेड परभणी आणि हिंगोली सारख्या अनेक शहरांना मुंबई नागपूर एक्सप्रेसवे सोबत जोडणार आहे। या प्रकल्पाची देखभाल महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ करणार आहे आणि एक्सप्रेसवे मध्ये अनेक गावं आणि तालुके हे जोडले जाणार आहेत, ज्यामुळे प्रवासाचा वेळ हा अर्धा होणार आहे। आणि महाराष्ट्र सरकारने 2024 मध्ये या एक्सप्रेसवे बांधण्यासाठी मान्यता देखील दिलेली आहे। तर मंडळी, मुंबई नांदेड एक्सप्रेसवे सध्या अंशतः खुला आहे आणि या नियंत्रित प्रवेश महामार्गाने कापलेले एकूण अंतर 701 किलोमीटरचा आहे। जालना नांदेड एक्सप्रेसवे हा मार्ग नकाशा आणि इतर आवश्यक वैशिष्ट्यांच्या बदलांसह ताज्या बातम्या आणि ताज्या अपडेट आपण या ठिकाणी तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहोत। तर मंडळी, वेस्टर्न पेरिफेरल एक्सप्रेसवे किंवा जालना नांदेड एक्सप्रेसवे या एक्सप्रेसवेची प्रमुख वैशिष्ट्ये काय आहे, त्याचा तपशील कसा आहे, हे देखील पुढील प्रमाणे जाणून घेऊयात। तर जालना नांदेड एक्सप्रेसवे JNE याला असं शॉर्टकटमध्ये म्हटलं गेलेलं आहे। KMP एक्सप्रेसवेची लांबी ही 179 किलोमीटरची असणार आहे। प्रकल्पाचा अंदाजित खर्च हा 22,000 कोटी रुपये असणार आहे। तर यामध्ये 6 लेन या असणार आहे, 6 पदरी हा महामार्ग असणार आहे। यामध्ये जालना, नांदेड, परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांमधनं हा महामार्ग जाणार आहे। याची वेगमर्यादा ही 100 किलोमीटर प्रति तास उजवीकडनं आणि 120 किलोमीटर प्रति तास याप्रमाणे असणार आहे। तर महाराष्ट्र राज्य विकास महामंडळ जालना नांदेड एक्सप्रेसवेचं पूर्ण नाव, या एक्सप्रेसवेचं पूर्ण नाव हे जालना नांदेड एक्सप्रेसवे असणार आहे। काही ठिकाणी त्याला JNE असं देखील म्हटलं जातं आहे। तर जालना नांदेड एक्सप्रेसवे यामध्ये येणाऱ्या गावांची यादी ही देखील आम्ही तुमच्यापर्यंत या माध्यमातून पोहोचवतो आहोत। तर मंडळी, या महामार्गाचा विस्ताराचा भाग बनलेल्या गावांचा समावेश हा पुढील प्रमाणे आहे। पानशेंद्रा गाव, काकडी गाव, जालन्याच्या ईशान्येकडील इतर गावं ज्यामध्ये परतूर, सेलू आणि परभणीच्या उत्तरेकडील गावं ज्यामध्ये मंठा, पूर्णा आणि नांदेडच्या दक्षिणेकडील गावं ज्यामध्ये नांदेड जालना एक्सप्रेसवे मार्ग आणि नांदेड, परभणी आणि हिंगोली यासारख्या जिल्ह्यांना मुंबई एक्सप्रेसवे सोबत हा मार्ग जोडणार आहे। तर मंडळी, या तालुक्यांमधनं हा महामार्ग जातो आहे, या तालुक्याच्या गावांमधनं हा महामार्ग जातो आहे। तर तुम्ही जालना, परभणी, हिंगोली, नांदेड या तालुक्यांमधले शेतकरी असाल, या जिल्ह्यांमधले शेतकरी असाल आणि तुमची जमीन जर का या महामार्गामध्ये जाते आहे, तर तुम्हाला मोबदला मिळालेला आहे का, आणि जो मोबदला मिळालेला आहे तो समाधानकारक आहे का, किंवा तुमचा मोबदला हा प्रलंबित आहे आणि सध्या त्या ठिकाणची परिस्थिती काय, कमेंट करा। त्यावरती आपण नवीन एक व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येऊ। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे देखील कळवायला अजिबात विसरू नका आणि बघत रहा मराठी एक्सप्रेस। धन्यवाद।